नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीबद्दल खूप मोठी खुशखबर आली। माननीय आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे आंदोलनाची दखल घेत अखेर महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीचा मोठा निर्णय जाहीर केलेला आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनाला आता यश मिळाले आहे, कारण की राज्यामध्ये आता सरसकट कर्जमाफीला मंजूर देण्यात आलेले आहे। त्यामुळे आता कोणकोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे, तर आता टप्प्याटप्प्याने ही कर्जमाफी होणार आहे। 3 टप्प्यामध्ये ही कर्जमाफी करण्यात येणार आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये 20 जिल्हे घेण्यात आलेत। अखेर कोणते 20 जिल्हे या टप्प्यामध्ये घेणार येणार आहे याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आता कोणकोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे, कोणकोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत, त्यासाठी तुम्हाला कोणकोणती 2 महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत, याची सर्व संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत पाहायला मिळेल। चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करूयात। सगळ्यात पहिल्यात पाहूया संपूर्ण बातमी। शेतकरी मित्रांनो, अखेर माननीय आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी करत असलेल्या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा महत्त्वाचा निर्णय अखेर घेतलेला आहे। आता सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आली आहे, कर्जमाफी तारीख ही पूर्णपणे फिक्स करण्यात आली। कर्जमाफीबद्दल सरकार हा मोठा निर्णय झाला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी। कारण अनेक दिवस झालं होतं शेतकऱ्याच्या कर्जमाफीमध्ये, अखेर शेतकरी प्रतीक्षेमध्ये होते। त्यामुळे माननीय आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्याचे कर्ज माफ व्हावं म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंदोलन देखील करायला सुरुवात देखील केली होती। तर अखेर या आंदोलनाची दखल घेत सरकारने कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे। आता कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाचा निर्णय देखील घेतला असून कोर्टाकडून देखील कर्जमाफीचा निकाल आला आहे। आता पूर्णपणे प्रकाशितसुद्धा करण्यात आला आहे, परंतु मित्रांनो यामध्ये काही निकषसुद्धा लावण्यात आले। तर आता कोणकोणत्या शेतकऱ्यासाठी निकष लावण्यात आलेले, त्याचप्रमाणे शेतकऱ्याचं कर्ज कशाप्रमाणे माफ होणार आहे, यासाठी तुम्हाला कोणकोणती पात्रता लावण्यात आली आहे, यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याचं किती लाखपर्यंतमध्ये कर्ज माफ केले जाईल, तसेच शेतकऱ्यांना कितीपर्यंत लाभ मिळणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं जाणार आहे, त्याचप्रमाणे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्या शेतकऱ्याला किती प्रमाणामध्ये लाभ मिळणार आहे, याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहात। परंतु त्याआधी तुम्ही या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। जे आपलं बेल आयकॉनचं नोटिफिकेशनचं बटन आहे त्याला नक्की प्रेस करून ठेवा। शेतकरी मित्रांनो, जसं की आपल्याला माहीतच आहे, निवडणुका आधी माहिती सरकारने जे शेतकरी कर्जबाजार आहेत त्यांच्यासाठी एक जाहीरनामा केला होता। तर त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू, अशा प्रकारचे आश्वासन महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आले होते। तर आता हा जाहीरनामा शेतकऱ्याच्या कोर्टाच्या समोर ठेवला आणि माननीय आमदार बच्चू कडू यांनी देखील 17 मागण्या म्हणजे शेतकऱ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या 17 मागण्यासुद्धा मान्य करण्यासाठी आंदोलन देखील चालू केलं। अखेर कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। त्याचप्रमाणे कोर्टाने देखील सांगितले की शेतकरी जी कर्जमाफी आहे ती लवकरात लवकर करा। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, सरकारने आश्वासन देखील दिलं होतं, जे आश्वासन आता पूर्ण फेल ठरलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील कोर्टामध्ये अपील केलं आणि शेतकऱ्याच्या बाजूने निकाल देखील आलेला आहे। त्यामुळे अखेर महाराष्ट्र सरकारला कर्जमाफी करण्याचा निर्णय द्यावा लागत आहे। जवळजवळ 3 टप्पे या शेतकऱ्यासाठी करण्यात आले आहेत। या 3 टप्प्यामध्ये ही कर्जमाफी होणार आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये 20 जिल्ह्याची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे। तर या 20 जिल्ह्याची यादी तुम्हाला या ठिकाणी दाखवून आहे, सर्वांनी लक्ष देऊन पाहायचं आहे। तर हा मुद्दा निवडणुकीपर्यंत मर्यादित नसून भविष्यामध्ये असं कोणत्याही पक्ष खोटे आश्वासन देणार नाही याचा 10 वेळा पक्ष विचार करावा लागेल। याबद्दल शेतकऱ्यांनी देखील कोर्टामध्ये अर्ज दाखल केला होता। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितले होते की राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता कर्जमाफी करणं या ठिकाणी शक्य नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील जे पीक कर्ज आहे त्या पीक कर्जाची परतफेड 31 मार्चच्या अगोदर करून टाका, असं आव्हान देखील त्यांच्याकडून करण्यात आलं होतं। त्यामुळे या कारणामुळे शेतकऱ्यांनी भरपूर अशी नाराजी देखील पसरली होती। गेल्या काही महिन्यापासून शेतकरी खूप असे नाराज झाले होते। त्यामुळे अखेर महाराष्ट्र सरकारला कर्जमाफीचा निर्णय हा घ्यावा लागत आहे। तसेच शेतकऱ्याकडून देखील सरकारवर वारंवार आरोप देखील करण्यात जात आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे जाणं देखील सरकारनं भाग पाडलं होतं। आता नियमाप्रमाणे जो कर्जमाफीचा जो प्रश्न आहे तो कोर्टाला देखील सोडवावा लागलेला आहे। त्यामुळे आता कर्जमाफीचा निर्णय कोर्टाकडून सोडवण्यात आलेला आहे आणि कर्जमाफीसाठी आता कोणकोणती तारीख देण्यात आली, कोणकोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे, किती लाखापर्यंत कर्जमाफी केली जाईल, यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत,
याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, 2017 मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र देखील करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे जवळपास 91% ते 68% शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलं होतं। जवळपास 79 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीची देण्याची घोषणाही करण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षामध्ये 43 लाख शेतकऱ्यांनाच या ठिकाणी लाभ देण्यात आला होता। राहिलेल्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यावर 18,000 कोटी रुपये सुद्धा जमा करण्यात आले होते। या योजनेतून सुमारे 46 लाख शेतकरी वंचित राहिले होते। तर या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची कर्जमाफी मिळाली नाही आणि हे शेतकरी अपात्र असल्याचे प्रमुख कारण म्हणजे सरकारने लावलेल्या 16 अटी, ज्यामुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते। त्याचबरोबर भाजपचे जे नेते जवळपास 53 नेत्यांनी अगोदर केलेल्या कर्जमाफी निधीचा गैरवापर सुद्धा केला होता। त्यांच्यावर आरोप देखील लावण्यात आले होते। त्यांच्यावर वारंवार गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते। शेतकऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या या कर्जमाफी योजनेसाठी प्रामाणिकपणे होता। त्याचबरोबर अनेक शेतकऱ्याचा हक्काचा पैसा होता, परंतु अनेक आमदारांनी सुद्धा त्याचा गैरवापर केला होता। आणि धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणामध्ये भाजपच्या जवळपास 53 नेत्यावर फसवणुकीचे गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते। त्याचबरोबर कर्जमाफीचा जो निर्णय तो निर्णय बनावट असलेल्या कागदपत्रावर कर्जमाफी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आला होता। त्यामुळे अनेक शेतकरी मृत असून देखील त्याच्या नावावर कर्जमाफी मिळवल्याचं हे सरकारच्या लक्षात आलं होतं आणि सरकारने जे दिलेले आश्वासने आणि कर्जमाफी याच्यामध्ये तफावत आढळून आल्याने अखेर कोर्टाने आता त्याच्यावर विचार करून सध्याच्या कर्जमाफीसाठी कमी प्रमाणामध्ये नियम आणि अटी या ठिकाणी लावण्यात आले। त्यामुळे या होणाऱ्या 2025च्या कर्जमाफीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात पात्र होणार आहेत, अशा प्रकारचा पॉझिटिव्ह निर्णय कोर्टाकडून देण्यात आला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लाखो कुटुंबांना अखेर एक दिलासादायक बातमी देण्यात आली आहे। आता त्यामध्ये 2017 मध्ये कर्जमाफी योजनेतील ज्या चुका होत्या त्या चुका 2025 मध्ये येणाऱ्या कर्जमाफीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पात्र ठेवण्याचे निर्देश या ठिकाणी सरकारकडून आणि कोर्टाकडून देखील देण्यात आले। आता जे शेतकरी कोर्टामध्ये गेले होते ते सरकारने कर्जमाफीबद्दल काय उत्तर दिलं ते देखील पहा। राज्य सरकारकडून काय सांगण्यात आले ते देखील कर्जमाफी होणार असून शेतकऱ्यांना काही महत्त्वाची कागदपत्रे या ठिकाणी सादर करावी लागणार आहेत। तसेच शेतकऱ्याची जी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा पाऊल देखील उचलण्यात आलेला आहे। शेतकरी ज्या कर्जाचा बोजा आहे तो बोजा कमी करण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफी करण्याचा अखेर या निर्णय घेण्यात आलेला आहे। आता या शेतकऱ्याची सर्व कर्जमाफी माफ केली जाणार आहेत। आता या सगळ्या कर्जमाफीमध्ये 3 टप्पे केले आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 20 जिल्ह्यांना पात्र करण्यात आले आहे। तरी शेतकरी मित्रांनो, 20 जिल्हे कोणते आहेत लक्षपूर्वक पहा। जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यामध्ये असेल, कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कुठून व्हिडिओ पाहतात, तुमचा जिल्हा कोणता हे सुद्धा तुम्ही नक्की कळवा। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य कृषीप्रधान राज्य असून राज्यातील बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून असतो। आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक शेतीवर अवलंबून असणारे शेतकरी अशा प्रकारे सरकार त्यांच्या वेगवेगळ्या योजना आणण्याचा प्रयत्न, शेती संबंधित योजना आणण्याचा प्रयत्न सरकार हे वेगवेगळ्या ठिकाणी करत असतं। जे लहान शेतकरी आहेत, जे श्रीमंत शेतकरी आहेत, त्यांच्याकडे सर्वात जास्त पैसा या ठिकाणी केंद्रित केला जाणार आहे, अशी देखील माहिती सरकारने सांगितली आहे। त्यांच्याकडे शेतीशिवाय दुसरं कोणतंच उत्पन्नाचे साधन नाही, म्हणजे अशा शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिली जाणार आहे। म्हणजे ज्याच्याकडे शेतीशिवाय दुसरं उत्पन्नाचं साधन कोणतंच नाही, ज्याचं शेतीशिवाय घरच चालत नाही, अशा शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा लाभ हा दिला जाणार आहे, अशी माहिती देखील महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आली आहे। आता अर्थव्यवस्थेला हातभार लावतात जे शेतकरी आहेत, त्यामुळे लहान आणि श्रीमंत शेतकऱ्याची कर्जे या ठिकाणी माफ केली जाणार आहेत। परंतु 2025च्या कर्जमाफीच्या अटी आणि शर्तीमुळे तुम्हाला 5 ते 6 गोष्टी जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण की तुम्हाला कर्जमाफीसाठी 2 अतिशय महत्त्वाची कागदपत्रे या ठिकाणी द्यावी लागणार आहेत। हे 2 कागदपत्र कोणते आहेत? जर कागदपत्र तुम्ही सादर केली तर तुम्हाला 100% कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक ही 2 कागदपत्रे कोणते आहेत ते शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी महत्त्वाची आहेत। शेतकऱ्यांनी खाजगी बँकेकडून किसान कार्डच्या अंतर्गत कर्ज घेतला असेल आणि कर्जाची परतफेड वेळेमध्ये पूर्ण केली नसल्यामुळे शेतकऱ्याचे जे कर्ज आहे ते आता कर्ज त्यांचं पूर्ण थकीत पडले जाणार आहे आणि जे कर्ज थकीत आहे पडल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज या बँका देत नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दुसरे कर्ज बँका घेत देखील नाहीत। त्यामुळे कर्जमाफीबाबत ही कर्जमाफी झाली असून नवीन कर्ज त्या ठिकाणी शेतकऱ्यांना घेता येईल अशा प्रकारचा विचार सध्या राज्य सरकार करत आहे। आणि त्याचबरोबर कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत? जे लहान आणि श्रीमंत शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये सरकारचे सर्वात जास्त लक्ष केंद्रित केले जाणार आहे। म्हणजे शेतीशिवाय ज्याच्याकडे दुसरं उत्पन्नाचं कोणतंच साधन नाही त्या शेतकऱ्यांना सर्वात पहिली कर्जमाफी केली जाणार आहे। अशा प्रकारचा सरकारने अतिशय मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता नियम आणि अटी पात्रता काय लावण्यात आलेत आणि कोणकोणते 16 नियम लावलेत आता या ठिकाणी जाणून घेऊयात।
बँकेकडून शेतकऱ्याच्या कर्जाची थकीत यादी ती यादी देखील शासनाला पाठवली गेली आहे आणि राज्य सरकारने ही यादी तपासून शेतकऱ्याची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या शासन थेट बँकेमध्ये डीबीटीद्वारे कर्जमाफी जी रक्कम आहे ती आता वर्ग करण्यात येणार आहे। आता कर्जमाफीसाठी जी शेतकरी अपात्र आहेत त्यांचे देखील संपूर्ण डॉक्युमेंट संपूर्ण कागदपत्रे चेक केले जाणार आहेत। ज्या शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी करण्यात आली होती 2019च्या काळामध्ये थेट कर्जमाफी ही करण्यात आली होती, त्याची कर्जमाफी यावेळेस केली जाणार नाही। शेतकऱ्याचे सर्व डॉक्युमेंट संपूर्ण कागदपत्र तपासल्याशिवाय आता कोणतीही कर्जमाफी केली जाणार आहे अशी माहितीसुद्धा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आली आहे। ज्यांच्या शेतकऱ्याची माहिती सरकारकडे अवेलेबल आहे सर्व शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी होणार आहे आणि ज्या शेतकऱ्याची माहिती सरकारकडे उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी जे संबंधित शासकीय यंत्रणा आहेत जसे की कृषी विभागाकडे, महाई सेवा केंद्राकडे आणि ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करणं आवश्यक करण्यात आलं आहे। त्यांना आता या महत्त्वाची कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत। यामध्ये नोंदणी क्रमांक असणार आहे म्हणजे शेतकरी नोंदणी क्रमांक असेल, त्यानंतर बँकेच्या खात्याची जी कागदपत्र असतील, रहिवासी प्रमाणपत्र असेल, आधार कार्ड असेल आणि जमिनीशी संबंधित जी मूळ कागदपत्र असतील ते संपूर्ण कागदपत्र आता सरकारला द्यावी लागणार आहेत, सादर करणं अतिशय गरजेचं आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्ष देऊन पहा। अनेक शेतकरी या कर्जमाफीतून बाद देखील ठरू शकतात, ज्यामुळे ही जे कागदपत्र सांगितलेत ते सर्वांनी लक्ष देऊन पाहायचं आहे। व्हिडिओ अतिशय चांगला होणार आहे आणि कोणताही व्हिडिओ स्किप करू नका। आता महत्त्वाची माहिती गमावून बसाल तर शेतकरी मित्रांनो कोणकोणती कागदपत्र तुम्हाला आता जमा करावी लागणार आहेत याची संपूर्ण माहिती डिटेलमध्ये मी माहिती तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचं आहे। तर तुम्हाला कर्जमाफीसाठी कोणती कागदपत्र लागणार आहे बघा, सरकारने आता कोणकोणत्या घोषणा केल्या ते देखील बघा, सर्वांनी लक्ष देऊन पहा। 22 जुलै 2025 पर्यंत अखेर कर्जमाफी करण्याचा शासनाचा निर्णय। गेल्या आठवड्यापासून आमदार बच्चू कडू हे आंदोलन करत आहेत, अनेक शेतकरी देखील संघटना यासाठी आंदोलन करत आहेत। त्यामुळे कर्जमाफीसाठी सरकार आता दबाव वाढलेला आहे आणि या दबावाखाली येऊन सरकारने स्पष्ट संकेत देखील दिले आहेत। येत्या 22 जुलैपर्यंत म्हणजेच 22 जुलै 2025 पर्यंत कर्जमाफीचा अंतिम निर्णय करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता होईल तेवढ्या लवकर शेतकऱ्याची कर्जमाफी ही होणार आहे आणि आता या कर्जमाफीसाठी कोणकोणते शेतकरी पात्र होणार आहेत, कोणकोणते शेतकरी या ठिकाणी अपात्र होणार आहेत, तसेच यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊ। सरकारच्या माध्यमातून अनेक घोषणा देखील शेतकऱ्यांना आता केल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे, तर अजून प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणीचे प्रश्न ठिकाण आहे ते अजून उभं राहिलेले आहे। अनेक शेतकरी संघटना आमदार बच्चू कडू यांच्या यांच्यामुळे शेतकऱ्याचा वाढता पाठिंबा, त्यामुळे सरकारवर दबाव देखील वाढत आहे। त्यामुळे अखेर राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय हा घेतलेला आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, आपल्या इतर मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। तर मित्रांनो आता जे कोणते 20 जिल्हे आहेत त्या ठिकाणी आपण कर्जमाफी होणार आहे त्या 20 जिल्ह्याची नावे मी या ठिकाणी सांगणार आहे, सर्वांनी लक्ष देऊन पहा। 2 मिनिटाच्या आतमध्ये सर्व जिल्हे सांगणार आहे। सगळ्यात पहिला जिल्हा तो म्हणजे सातारा, 2 नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर, त्यानंतरचा जिल्हा आहे 4था जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर, 5वा जिल्हा आहे जालना, 6वा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, नंतर अहिल्यानगर, त्यानंतर 9वा जिल्हा आहे तो म्हणजे कर्जत, जामखेड, बीड, सोलापूर। जवळजवळ 15 ते 20 जिल्ह्यामध्ये अखेर कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे। तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांसुद्धा शेअर करा। धन्यवाद।